हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज विद्यालयामध्ये तुमचं मी धनश्री खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच संगणक आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये ऑलरेडी आपण इन्सर्ट टॅब, होम टॅब या दोन टॅब पाहिलेले आहेत. याचे फीचर्स पाहिलेले आहेत. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ऍक्च्युली याचं फीचर हे आहे की आपण कोणतीही गोष्ट प्रेझेंट करू शकतो. तर या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत 7 वंडर्स पीपीटी. पीपीटी चा फुल फॉर्म आहे पॉवर पॉइंट. ओके, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. सो 7 वंडर्स म्हणजे काय? जगातील 7 आश्चर्य. तर 7 आश्चर्यासाठी आपण आज प्रेझेंटेशन बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 7 आश्चर्यांचे पिक्चर्स आणि त्याची थोडीशी माहिती. ओके, तर आपण जेवढं शिकलोय तेवढे सगळे ऑप्शन्स पहिल्यांदा वापरणार आहोत आणि त्या ऑप्शन्सच्या सहाय्याने आपण हे प्रेझेंटेशन बनवणार आहोत. ओके, चला तर सुरू करूया. हे कोर्टाना ओपन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. Sure. Which Microsoft PowerPoint do you wanna open? Microsoft Office PowerPoint 2007 or PowerPoint? पॉवर पॉइंट. Sure thing. Starting PowerPoint. ओके, तर इथे आपण बघू आपल्या प्रेझेंटेशन नुसार काही थीम्स आहेत का. तर सपोज आपण जर ही थीम घेऊया. ओके, क्रिएट. तर इथे आपण आपलं टायटल देऊ. तर हा फॉन्ट आपण इथे केला. हा ब्लॉक आपल्याला नको आहे सध्या. देन आपण या स्लाइड मध्ये याची लेआउट चेंज करू आणि आपण इथे ही लेआउट घेऊ. ओके, तर इथे आपल्याला लिहायचे आहे. समजा फर्स्ट आपला आश्चर्य ताजमहाल आणि इथे आपण पिक्चर इन्सर्ट करू. तर इथून सुद्धा पिक्चर इन्सर्टचा ऑप्शन मिळेल. ओके, आणि इथे आपल्याला टेक्स्ट ऍड करायचा आहे. तर ऑलरेडी मी टाईप करून ठेवलेलं आहे, तर तेच इथे मी कॉपी पेस्ट करणार आहे. ओके, इथे सगळ्याची माहिती मी टाईप करून ठेवलेली आहे. ओके, फॉर्मॅटिंग आपण नंतर करू. नेक्स्ट आपलं कोलोजियम. तर आपण कोलोजियम ऍड करू.
इथे लिहू. हे नाव सुद्धा आपण करू शकतो. देन ओके. नेक्स्ट आहे आपलं क्रिस द रिडीमर फोटो. हे एक ब्राझील वंडरलँड आहे. नेक्स्ट आहे चिचेन इझा. Then again, next one, Petra. आणि चीनची महान भिंत. ग्रेट वॉल ऑफ चायना. Then माचू पिच्चू. ओके. तर अशा पद्धतीने आपण आपली माहिती केलेली आहे. तर इथे थोडंसं आपण आपल्या प्रेझेंटेशनला चांगलं बनवण्यासाठी इथे कलर देऊ. बोल्ड, अंडरलाईन. तसेच आपण याला मिडल मध्ये ठेवू शकतो. ओके. आणि याला आपण बॉर्डर देऊ शकतो. तसेच याला पण थोडंसं आपण मोठं करू टेक्स्ट आणि कलर चेंज करू. बोल्ड करू थोडंसं. ओके. थोडंसं इटॅलिक केलं. तर या पद्धतीने आपण आपल्या स्लाइडला कलरफुल बनवू शकतो. आपण प्रत्येक स्लाइड चेंज करू. ओके. देन आता इथे आपण
एंटर करून इथे मी एंटर की वापरत आहे. तर अशा पद्धतीने आपण टेक्स्टला व्यवस्थित सेट करू शकतो. या टेक्स्टला पण थोडं मोठं करू, कलर वेगळा देऊ. ओके. Then next, ओके, इथे आपण बॉर्डर देऊ. तर आता आपण जर हे स्लाइडचं जर डिझाईन आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण इथे डिझाईन मध्ये जाऊन या डिझाईन देऊ शकतो. तर तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी एका स्लाइडची आपण डिझाईन चेंज करतो ना, त्यावेळी सगळ्या स्लाइडची डिझाईन ऑटोमॅटिक चेंज होते. ओके. फॉर्मॅट बॅकग्राऊंड, इथे आपण बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी एडिट करून आपलं जे स्लाइड शो आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सजवू शकतो. या ज्या बाकीच्या ज्या स्लाइड्स आहेत हे तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि इथे जे ऍडजस्ट करायचं आहे टेक्स्ट कलर, फॉन्ट कलर, हे तुम्हाला स्वतः ऍडजस्ट करायचं आहे. ओके. सो हे व्यवस्थित करून तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन बनवू शकाल. तर आता मी तुम्हाला दाखवते, ज्यावेळी आपण प्रेझेंटेशन शो करतो त्यावेळी काय होतं. स्लाइड शो, हे पाहत असाल, हे काय होतंय, फुल स्क्रीन वरती आपलं प्रेझेंटेशन दिसतं आणि ॲरो कीनं ज्यावेळी मी फॉरवर्ड जाऊ शकते, नेक्स्ट, आणि आपण बॅक करू शकतो. तर तुम्ही एक्सप्लेन करायच्या वेळी असं प्रेझेंटेशन सांगून एक्सप्लेन करू शकता. ओके. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आज आपण पाहिलं की प्रेझेंटेशन कसं बनवायचं. खूपच सिंपल प्रेझेंटेशन आपण बनवलं.
तर मी ऑलरेडी तुम्हाला कसं फॉर्मॅट करायची स्लाइड ते दाखवलं. तर कसा फॉन्ट कलर चेंज करायचा, कशी फॉन्ट साईज चेंज करायची, किंवा आपलं कसं टेक्स्ट ऍडजस्ट करायचं. ओके, तर बाकीचं जे आहे ते तुम्हाला तसंच बनवलं पाहिजे आणि असं प्रेझेंटेशन बनवून आणि दुसऱ्या प्रेझेंटेशनचं टॉपिक घेऊन प्रेझेंटेशन बनवत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. ओके, थँक यू. हॅव अ नाईस डे.